नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी परत एकदा तुम्हाला दम आलूची एक वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे। तर मी हे छोटे आलू घेतलेले आहेत, बटाटे, आणि हे थोडेसे एक शिट्टी काढून साल काढून घेतलेला आहे, म्हणजे तळायला थोडेसे सोपे जातात, कच्चे राहत नाहीत। तर हे बटाट्याला आपण थोडंसं हे काटा चमचा आहे याच्याने असे थोडे थोडे असे छिद्र पाडून घेणार आहे, जे की आपला मसाला थोडासा मध्ये जाईल। तर ह्याला पूर्ण ह्याला मी छिद्र पाडून घेते। तर हे पूर्ण मी बटाटे टोचून घेतलेले आहेत। तुम्ही कच्चे पण करू शकता, पण तळण्यासाठी खूप तेल पण लागतं आणि थोडेसे कच्चे राहतात, त्याच्यामुळे मी थोडीशी एक शिट्टी करून घेतलेली आहे। आणि आता आपण याला तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे। थोडंसं आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला याला छान सोनेरी कलरवर परतून घ्यायचं। एकतर अशा पद्धतीनं थोडीशी शिट्टी करून घेतल्यानंतर कच्चे पण राहत नाहीत, तेल पण कमी लागतं आणि भाजी पण जास्त अशी चवदार होते। त्यामुळे आपण हे असं करून घेतलेलं आहे। थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण नक्की ट्राय करा। अतिशय चविष्ट आणि अतिशय खमंग अशी ही भाजी होते। तर फ्राय करून घेऊ आपण। बघा, कलर चेंज झालेला आहे। कंटिन्यू याला आपल्याला ढवळत राहायचं, नाहीतर एक बाजू आपली करपून जाईल, किंवा मग जास्तीचं तेल असेल तर त्यावेळेला आपल्याला फ्राय करता येते। पण मी कमीत कमी तेलाच्या वापरामध्ये आज तुम्हाला दम आलूची एकदम परफेक्ट अशी रेसिपी करून दाखवणार आहे। अशा पद्धतीनं बघा, जवळून दाखवते। तर झालेले आहे आपल्या, तर काढून घेऊ आपण। तर याचं असं थोडंसं पूर्ण तेल निथरायचं आहे आपल्याला आणि हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। बघा, आपण जेवढं तेल घेतलं होतं तेवढंच तेल राहिलेलं आहे, फक्त उगं थोडंसं कमी झालेलं आहे। आणि हे आपले छान बटाटे पण आपले तळून झालेले आहेत। तर आता फोडणी तयार करू। तर हे खडे मसाले काय वापरणार आहे मी, तर हे 4 लवंग आहेत, 5 मिरे आहेत, थोडेसे शहाजिरा आहे, नंतर 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 1 वेलची आहे आणि 2 तेजपान आहे। तर हे आपण सगळं तेलामध्ये टाकून घेऊ। याच तेलामध्ये करायचं आणि काही सेकंद आपण याला फ्राय केलं। 2 मोठे कांदे आपण वाटून घेतलेले आहेत कच्चे, हे टाकू आपण कांद्याची पेस्ट। कांद्याचा कच्चापणा जाण्यासाठी थोडंसं 1-2 मिनिट फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। आणि ह्या 2 कांद्यासोबत 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी चवीसाठी। कोणी आवडलं तर टाकतं, नाही तर टाकत नाही। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी पण चालतं। तर फक्त 6 लसणाच्या पाकळ्या आणि कांदा मी वाटून घेतलेला आहे। ग्रेव्हीला आपल्या दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची। बघा, कांद्याचा कलर आता सोनेरी झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर। तर हे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे मी 2 चमचे। नंतर आपण हळद टाकू, थोडासा रंग उठून येण्यासाठी, आणि थोडेसे आपण धने जिरे पावडर पण टाकू। 1 चमचा धने जिरे पावडर टाकली आहे, दोन्ही मिक्स करून। आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे थोडंसं, आणि याची पेस्ट करून घ्यायची। छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कोरडेच मसाले जर तेलामध्ये टाकले तर हे तिखट करपून जातं, त्याच्यामुळं आपण पाणी टाकणार आहे याच्यात।
कलर पण एकदम सुरेख येतो ह्याला आणि आपलं तिखट पण जळत नाही, त्याच्यामुळे आपण ही स्टेप करायची आणि छान 2 मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला. तेल छान सेपरेट व्हायला चालू झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधून कट केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर आपलं ग्रेव्हीसाठी आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत गावरान मीडियम आकाराचे आणि 8-10 काजू भिजवून त्याची पेस्ट केलेली आहे, म्हणजे टोमॅटो आणि काजूची पेस्ट आहे, ही टाकू आपण आता. आणि टोमॅटो पण छान कच्चेपणा याचा जाईपर्यंत आपल्याला त्याला पण परतून घ्यायचं. मीडियम गॅस ठेवायचं आणि आता गॅस कमी करून आपण याला 2 मिनिट छान शिजवून घेऊ, म्हणजे तेल सेपरेट होईल आपलं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध तर एवढा सुटला आहे ना की भयानक, खूपच मस्त. बघा आपले मसाले खाली चिटकले पण नाही आणि तेल पण छान सोडलेलं आहे. त्यावेळेला आपण जो मध्यम त्याच्यावर गॅस केलेला होता मीडियम फ्लेमवर, तर तो आता एकदम स्लो करायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे, एक 4 ते 5 चमचे दही आहे. कधी दही टाकल्यानंतर आपली गॅसची फ्लेम स्लो करायची आणि कंटिन्यू आपल्याला असं ढवळत राहायचं, म्हणजे आपलं दही फुटणार नाही. दोन मिनिट फक्त पूर्ण फेटून घ्यायचं आहे आपल्याला दही. आणि याच वेळेला 1 चमचा आपण कसुरी मेथी पण टाकून घेऊ. कसुरी मेथीमुळे पण जबरदस्त सुगंध येतो आणि टेस्ट पण वाढते. ते हे आपण आता छान आता एकजीव करून घेतलेला आहे. बघा दही कुठं फुटलेलं नाही किंवा काही नाही. मीठ अजूनपर्यंत टाकलेलं नाही, तर चवीनुसार मीठ टाका. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आणि या वेळेला आपल्याला आता जे आपण तळून घेतले होते बटाटे ते टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ याला. आणि परत आपल्याला झाकून 5 मिनिट ह्याला शिजू द्यायचं आहे छान, म्हणजे पूर्ण आपले मसाले जे आहेत ते जे आपण बटाट्याला छिद्र पाडलेलं होतं त्याच्यामध्ये आपली पूर्ण ग्रेव्ही जाईल आणि आणखी चविष्ट होतील. बघा आहे का नाही एकदम परफेक्ट. आणि कलर पण किती सुंदर आला आहे बघा. तर आपण 5 मिनिट ह्याला शिजू देऊ. तर हे 5 मिनिट झालेलं आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. तर आपण आता याला एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही हे दम आलू चपाती किंवा नान किंवा पुरी किंवा नुसता जिरा राईस जरी केला तर त्याच्यासोबत पण छान लागतो. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. वरतून कोथिंबीर टाकू आपण आता आणि गॅस बंद करते. तर हे अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आगळीवेगळी आणि छान चमचमीत मसालेदार अशी दम आलूची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.